हे शरदवाडी गाव आणि या गावाचे सरपंच आहेत प्रतापराव पाटील. त्यांना मराठी मातीत जन्म घेण्याचा अभिमान आहे. स्वभाव नम्र आणि अहंकार शून्य बर का. मराठी कलेचा वारसा जपत तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हेच ते त्यांचे कर्तव्य मानतात. काय सरकार, झाली का पूजा? हो झाली. तुम्ही बसा, आलेच मी चहा घेऊन. हे घ्या चहा. धन्यवाद सरकार. झाली का तुमची लाडकी जागा बघून? हो बाबा, झाली. काय हो, काय एवढं कौतुक तुम्हाला त्या जागेचं? अहो कारभारी, तुम्हाला त्या जागेचं महत्व शब्दात सांगायला गेलो तर शब्द कमी पडतील. ती जागा म्हणजे मराठी लोककलांचा वारसा आहे, वारसा. बर. आज स्पर्धा दिसतोय आमच्या राणीची. हो आबा, त्याचीच तर प्रॅक्टिस चालली आहे. छान छान. असेच आपले लोककला जपा आणि पुढच्या पिढ्यांना व्यवस्थितरित्या शिकवा. माझ्या लागणे शिकण्यामागचा प्रेरणास्रोत तुम्हीच आहात आबा. तुमचा मराठी कलेबद्दलचा आदर बघूनच मी त्या कलेला माझा छंद म्हणून जोपासला आहे. माझ्या लाडक्या दादूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे घे प्रसाद. धन्यवाद आई साहेब. काय मग नयनराव, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे दादा. धन्यवाद धन्यवाद. होय नाही मी जमिनीचं कागदपत्र घेऊन आलोय. ते जमिनीचं काम करायचं ना आज. कोणती जमीन? अहो ते काय नाही आबा, ते त्याने जमीन काढली विक्रीला, त्याच्याबद्दल बोलतोय तो. तू चल रे, ये पाशा आतमध्ये. तुला दिसत नाही खरं माझा बाप बसलाय तिथं म्हणून? अरे सॉरी, मला काय माहित तुझं म्हातार बाहेरच बसले म्हणून. बरं पाशा चल, तू हो पुढे, मी आलोच मागून. चला अण्णा, येतो. अरे काय, पायादारी पडून जा आमच्या. अरे हो विसरलो. चला आबा, येतो मी. अरे चिन्या, 2 कटिंग टाक रे. बरं झालं बाबा पशा ही जमिनीचं काम आटपलं, नाहीतर लय डोक्याला ताप होता राव. ही जमीन विकणं ते पण आबांपासून लपून. बाप रे. अरे नैन्या, एवढ्या गणगणित एक गोष्ट राहिलीच की रे. काय रे? हॅपी बर्थडे भावा. अरे भाई, हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नयन शेठ. नयन शेठ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काय मग नयन शेठ, आज काही राडाबिडा आहे का नाही? नाही ना राव, आबाला नाही ना पटत ते सगळं. आज लावणी बिवणीचा कार्यक्रम झालाच पाहिजे. भाऊंच्या बर्थडेला जंगी पार्टी झालीच पाहिजे, कारण सबसे कातील शर्वरी पाटील. अरे भाई, आज अष्टमी आहे, तर मग जागरण गोंधळ ठेवू पांढरीच्या जमिनीवर. मग त्याच्या नावाखाली आपल्याला हवा तसा राडा घालता येईल. असं पण सरपंचाला लोककला आवडतात. आपण लोककला म्हणून हे सगळं नियोजन करू, म्हणजे कोणाला काही शंका पण येणार नाही. अरे बस का भावांनो, तुमच्यासाठी, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आज जंगी पार्टी होणार म्हणजे होणार. पार्टी म्हटल्यावर कशाला सुख भेटलंच पाहिजे. अरे बस का भाई. जिथं नयन भाऊ खंबीर तिथं विषय गंभीर. भाऊ, तुमच्यासाठी आम्ही पण आज एक कडक सरप्राईज प्लॅन केले. काय रे, काय? अरे असं सांगायचं असतं का रे सरप्राईज? तू ये फक्त संध्याकाळी पांढरीला. बरं बाबा, बरं चला मग येतो मी घरून. जरा भेटू आपण संध्याकाळी सगळे. हो चला. झाले का काम? चल लवकर, तुला जेवायला वाढते. हो आई. बरं ऐक ना, आज रात्री मी ना ते पांढरीच्या जमिनीवर ना जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवला आहे, तर मी रात्री जेवण झाल्यावर तिकडे जाणार आहे. छान रे, चल मग मी पण येते. नाही, तू कशाला येते? ते फक्त आम्ही मित्रांनीच ठेवलंय, आणि तू येऊन काय करणार ते आमच्या मित्रांमध्ये? बरं बाबा, ठीक आहे. तू आधी जेवण तर घे. हो आलोच. अरे भावांनो, कुठे आहे तुमचं सरप्राईज? त्याच्यासाठी एवढं लवकर आलो राव मी इथं. आहे ना बाई.
भाई आमचं सेलिब्रेशन झालं, आता तुमचं सेलिब्रेशन कधी आहे? काही सोय आहे की नाही भाई? घशाला कोरड पडली आहे पार. अरे ऐक की भाई, आज कशाला पण सुख आहे आणि डोळ्यांना पण सुख आहे. माझ्या पाठीमागे एवढं सगळं होतंय आणि मला कानोकान खबर नाही. लक्ष्मी, लक्ष्मी, काय झालं? नयन कुठे? पांढरीला गेलाय. त्यांनी जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवलाय. जेवणानंतर तो तिकडेच गेला. अहो कुठे चाललाय एवढा रागात? अहो सांगा तरी. आबा तुम्ही इथं? हा इथं. हे जागरण गोंधळाच्या नावाखाली काय फालतूपणा करतोय? हेच का तुझं जागरण गोंधळ? तुझा बाप गावभर सांगत हिंडतो लोककला जपा आणि त्याचा काट बाया नाचवतोय. आणि ते पण कुठं, जिथं एका काही मोठ्या कलावंतांनी त्यांचा कला प्रदर्शन करून समाजाला मराठी लोककलेचा अभिमान करून दिला. आणि एवढ्यावर न थांबता तू हे जमीन पण विक्रीला काढली. दादा काय हे सगळं? ज्या लावणीची मी कला म्हणून पूजा करते तिला तू अशा नजरेने बघतोस? ही कोणती लोककला ज्याच्यात स्त्रियांचा अपमान होतो? लोककला ही लोकांसाठी बनलेली कला असते. त्यातून काहीतरी संदेश तयार होतो, काहीतरी अर्थ असतो तिला. आणि हे सगळं प्रदर्शन करताना कोणाचा अपमान होत नाही. तुमच्या सारख्यांमुळे आताच्या पिढीला मराठी लोककलेचं ना काही महत्व राहिलंय ना त्याचा अर्थ माहितीये. असाच वयातपणा चालू राहिला तर मराठी संस्कृतीची माती झाल्याशिवाय राहणार नाही. कविता, दाखव यांना आपली मराठी लोककला किती श्रेष्ठ आणि सुंदर आहे ते.
कम्प्युटर इंजिनिअरिंग सविनय सादर करीत होतो मोहित वाघ लिखित आणि आकांक्षा पाटील दिग्दर्शित प्रहसन लोकधारा